हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. एक लक्षात ठेवा, कथा कीर्तन केल्याच्या नंतर माणसात बदल घडला पाहिजे. जोपर्यंत परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये बदल घडत नाही तोपर्यंत काहीच किंमत नसते. म्हणजे प्रबोधनाचा आवाज सध्याच्या काळामध्ये क्षीण होत चाललाय आणि आपण इथं कथा कीर्तन हे आयोजित करतोय. मी खोटं सांगत नाही. मी तुम्हाला मी एके दिवशी आमच्या आईला म्हटलं होतं, माझी आई अशिक्षित आहे गजानन पाटील. तुम्ही वारीत आल्याच्या नंतर आमच्या आईला खूप वेळेला पाहिलेले पण लक्ष देऊ नाही का. रोज कीर्तनाला जातो आम्ही आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर समाजाला चांगला चांगला सांगतो की असं करा तसं करा, पण लोक काय ऐकतच नाही. म्हणजे काय सांगावं या लोकांना, म्हणजे हे लोक बदलतील. शिवाजी काका माझ्या आईनं मला खूप सुंदर उत्तर दिलं. आमची आई काय म्हटली, जाऊ दे जगाचं काय घेऊन बसलास, जग बदलेल न बदलेल जगाचा विषय सोडून दे, सांगून सांगून तो एकटा जरी बदलला तरी भरपूर झालं म्हणले. आपल्याला नाही का कळालं तुम्हाला? हे कळायला लय कळावं लागते बरं. तुम्ही आरतीला पाणी ओतलं नाही का? विठ्ठल विठ्ठल. म्हणजे किमान सांगणाऱ्यांना तरी आपल्याकडं प्रबोधनाचा अधिकार आलाय म्हणून बदलणं खूप गरजेचं असतं. म्हणजे बदलावं माणसानं, म्हणजे जसं वागावं बरं, जसं बोलावं तसं वागावं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे आम्ही नुसतं सांगण्यासाठी नाही आलो, आम्ही वागण्यासाठी सुद्धा आलो. बरं मी तुम्हाला व्यावहारिक दृष्टीने सांगते, चालतेच नाही असे कीर्तन समजू लागले ना. नाहीतर तुम्ही लय हुशार. काही काही लोक कीर्तन ऐकायला, कीर्तन ऐकणाऱ्याची पद्धती असतात. गणेश हे अनिल महाराज काय माहिती का, एक लहान पोराच्या हाताला शेजाऱ्याने पकडलं आणि त्याच्या वडिलाकडे घेऊन गेलं आणि म्हणले, काय तुमचं हे लेकरू आहे 5-6 वर्षाचंच आहे, कसल्या गहाण गहाण शिवाय देते म्हणले, याला नीटनेटके शिकवा जरा, ह्याच्यावर चांगले संस्कार घाला. अंबादास महाराज त्या पोराचा बाप काय म्हणला माहिती का, लहान आहे अजून ते, काय मनावर घ्यायला लागला एवढं त्याचं, अहो मोठा झाल्यावर दिन चांगल्या. नाही समजलं तुम्हाला? अजून एक दृष्टांत सांगतो. कीर्तन ऐकणाऱ्याच्या पद्धती कशा असतात ते समजून घेणाऱ्याच्या. एका किराणा दुकानदाराने एसटीडीचं बूट टाकलं होतं. एसटीडीचं बूट कळते ना विलास भाऊ? बरं जाऊ द्या. कॉईन बॉक्स माझ्यासारखा पाहुणा गावात आला आणि मोबाईलला रेंज नव्हती. म्हणतो नेटवर्क नसल्यामुळे म्हणले, दुकानदार तुमचा मोबाईल बघू जरा म्हणले, मला फोन लावायचा आहे आमच्या घरी. दुकानदार म्हणला, माझ्या फोनवरून तुम्हाला फोन करता येणार नाही, पलीकडे आपलं कॉईन बॉक्स आहे तिकडे जा आणि फोन लावा. तिकडे गेला आणि 2च मिनिटात महागारी आला. आल्या बरोबर 2 काना खाली लावल्या दुकानदाराच्या. दुकानदार म्हणजे डोकं बिकं फिरलं काय, कामन मारलंच रे म्हणला. म्हणले काहीच नाही, तुम्हीच तर तिथं बोर्ड लावलाय नव्हता. म्हणले काय लावलाय, नंबर डायल करायच्या अगोदर 2 लावा, काना खाली लावा म्हणून लिहिला होता का तुम्ही? आता म्हणजे हे तुम्ही ऐकलंय नेमकं कसं हे तुम्हाला मी बरं जाऊ द्या. हे नसन समजलं, अजून एक दृष्टांत सांगतो. एक बाई दवाखान्यात गेली, तिचा घोट्यात पाय पिरगाळला होता, असं खाली घोट्यामध्ये, कळते ना तुम्हाला भाषा माझी. आणि ते हाडाच्या डॉक्टरकडे गेली जालन्याला आपल्या, आणि गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेब म्हणले, बाई तुमच्या पायाचा तो एक्सरे काढावा लागेल. बाई खेड्यातली, तिला कळलंच नाही ते एक्सरे म्हणल्यावर. ते म्हणले कसला एक्सरे, काय काय म्हणता? ते कंपाऊंडर म्हणला, बाई डॉक्टर साहेब म्हणते तुमच्या पायाचा फोटो काढावा लागेल. बाई म्हणले, आई शपथ, मला जर माहित असेल तर पायात पैंजण घालून आलेले असते का म्हणले मी. आता तो फोटो काढायचा कोणता, तुम्ही समजून घेतलाय कोणता? जाऊ द्या, तुम्हाला हे नसेल समजलं. अजून एक दृष्टांत सांगतो. एक माणूस आपल्या जालन्याच्या बस स्टँडवर गेला आणि ते कंट्रोलर असते ना चौकशी कक्ष, त्याच्या समोर उभा राहिला. म्हणले, नमस्कार साहेब, कुठले आहेत म्हणले? जाफराबाद तालुक्यातले का जालना तालुक्यातलेच? नाही म्हणलं, मी जालना तालुक्यातलेच. बरं 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 तुम्ही एकटेच नोकरीला आहेत का घरचे बी नोकरीला आहेत? नाही म्हणलं, मी एकटाच नोकरीला आहे. पोरं बाळं किती आहेत म्हणले तुम्हाला? म्हणले, एक मुलगा एक मुलगी आहे. कितवीला आहेत म्हणले मग शाळेत ते? म्हणले, एक 8वीला आहे, एक 10वीला आहे. पुढं काय करायचं ठरलंय त्यांना? म्हणले, एकाला डॉक्टर करायचं, एकाला इंजिनियर करायचं. अहो डॉक्टर आणि इंजिनियर करणं लेकरांना काय सोपं राहिले का म्हणजे? सध्याच्या काळात किती डोनेशन आणि किती खर्च, लयच अवघड बुवा शिक्षणाचं. कंट्रोलर म्हणला, मामा मला तुम्हाला काय म्हणायचंय, मला काहीच समजना झालंय, नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणले, काहीच नाही, तुमच्या पुढेच लिहिलंय म्हणले, चौकशी करा. आता एसटीचे करा का त्याच्या बायका लेकराचे करा, तुम्हीच ठरवा आता गाडी. आता म्हणजे हे काही असं राहतंय. एक बाई दवाखान्यात गेली, डॉक्टर साहेबाला म्हणले, माझं वजनच 110 किलो झाले डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी काय औषध आहे का? अवघड होते की आपल्याला औषध घ्यावं लागते की आता? विठ्ठल विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय.
अजिबात हलू नका. संपलं कीर्तन आपलं 2 मिनिटात होऊ द्या. चला 5च मिनिटं राहते आता. अजिबात कोणी हलायचं नाही, जायचं नाही बरं का. सर्वांना नम्र सूचना आहे. देव देश आणि धर्म रक्षणासाठी सर्वांना कटिबद्ध व्हा. आपल्या देवदेवतांचा संत परंपरेचा आदर करा. आपल्या लहान लहान लेकरांवरती योग्य संस्कार घाला. त्यांना धर्मनिष्ठ बनवा. राजांनो, मी तुम्हाला एक सांगेन, जन्मदाते आईबापांसाठी वृद्धाश्रम निघाले, ते पंढरपूरमध्ये निघाले, बरोबर आहे की नाही. आपण त्यांच्यावरती योग्य संस्कार न घातल्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन, प्रत्येकाला वाटतं माझा पोरगा डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कलेक्टर झाला पाहिजे. त्याला तुम्ही काय करायचे ते करा, पण अगोदर चांगला माणूस बनवण्याची तुमची जबाबदारी आहे. म्हणून मी तुम्हाला असं सांगेन, आपल्या पोरानं काय व्हावं हे आपल्या हातात नसतं, पण आपण आपल्या पोराचा बाप कसं व्हावं हे आपल्या हातात असतं. म्हणून त्यांच्यावरती योग्य संस्कार घालाल अशी अपेक्षा करतो. जाता जाता सुखी जीवनाचे 3 मंत्र सांगतो. पहिला मंत्र, पवित्र असा नरदेह मिळाला, पवित्र अंतकरणानं गळ्यामध्ये तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, अंतकरण भरून प्रेम हिंदू धर्मावरती करा. तुमच्या जीवनात कोणत्या सुखाची कमी करणार नाही. एक. दुसरा मूलमंत्र, जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. जे का माता आणि पितर आहेत ते सकाळी तीर्थांचीच दुरे. ते कविता म्हणण्याची पद्धत कीर्तनाची नाही. मला बी कीर्तनात कविता लय म्हणाली येतात, बरोबर आहे की नाही अनिल महाराज, पण त्या म्हणायच्या नाहीत. ऐका. आणि तिसरा मूलमंत्र, निर्व्यसनी जीवन जगा. लक्ष देऊन कीर्तन ऐका. निर्व्यसनी जीवन जगा. व्यसनमुक्ती युवक संघ महाराष्ट्र राज्य याचे प्रमुख मार्गदर्शक माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण युवक मित्र संतवीर बंडा तात्या महाराज कराडकर, आदरणीय तात्यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखे हजारो युवक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये व्यसनमुक्ती युवक संघाचं काम करतायत. मी मोठा आहे की नाही मला माहित नाही, परंतु माझ्या श्री गुरु दादासाहेबांची परंपरा खूप मोठी असल्यामुळे मी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या 4-5 राज्यामध्ये कीर्तन करतो. युट्यूब वरती, फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती, जी टॉकीज वरती, मन मंदिरावर, कुठं पाहिजे तिथे कीर्तन तुम्हाला पाहिले. पण मी तुम्हाला हे का सांगायला लागलोय, हे सगळं करून मी व्यसनमुक्ती युवक संघाचं काम करतोय. आणि पुन्हा तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतोय, मी एक उत्तम शेतकरी आहे, बरोबर आहे की नाही. मी कीर्तन कसं करतो याच्यापेक्षा मी शेती कशी करतो तुम्ही कधी कधी बघायला या. मला तुम्हाला हे सांगायचंय. मी तुम्हाला हे का सांगायला लागलो एवढं पावसात सुद्धा, ऐका. हे सगळं करून मी व्यसनमुक्ती युवक संघाचं काम करतोय. या कामासाठी मला खूप मोठ्या मदतीची गरज आहे. म्हणून मी कीर्तन झाल्यावर नारळ, पाकिट, दक्षिणा देतात ते तर नेतो विलास भाऊ, पण माझा एक नियम आहे, मी खाली बसणाऱ्या लोकांकडून दक्षिणा घ्यायला चालू केली. आता देताल का मग तुम्ही? आदरणीय भैयासाहेबांचा वाढदिवस आहे आज, मला मोकळ्या हाताने परत पाठवायचं नाही, द्याल का तुम्ही? एक होय म्हणण्या सरपंच गावातला माणूस ते म्हणत असेल काय नमुना आला आणि काहीच मागतोय काय की. ऐका, तुमच्या खिशातून काही घ्यावं मी माझा प्रपंच करावा अशी माझी परिस्थिती नाही. मला तुमच्या हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.